खाटू श्यामला आलोय आणि पुढे चाललोय, कसं चाललो काय माहिती. ट्रॅफिक आहे, ट्रॅफिक आहे. तर आता बघूया इकडे कसं काय आहे आणि काय नाही. आणि आता दर्शन आम्ही घेतोय, तर जेवढा पॉसिबल होईल शूट करायचं असेल तेवढं सगळं मी तुम्हाला शूट करून दाखवणार आहे. लेट्स गो. सर्वांनी जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माकडाला वाघ बनवलाय, खाटू श्यामला आलोय. हे अत्तर घ्यायचं आपली मन्नत असेल तर, आणि हे मोरपंख घ्यायचं. बाबांना त्याची खूप आवड आहे आणि आपली मन्नत असेल तर हे अत्तर घ्यायचे. तर हे सगळं इकडून आम्ही घेतलं आहे. आता आम्ही चाललो इकडून. ॲक्च्युली मी VIP आली इकडे पण, सो चाललो आहे. गर्दी बघा गाईज, त्याही बोले गर्दी ही गर्दी है. जय श्री श्याम, जय श्री श्याम. पाऊस आला. चलो दीदी. एक अत्तरची बॉटल या गुलाबवर टाकली आणि हे आता अत्तर आहे, हे बाबाला चढवायचं. आणि हे जे हातात आहे ते घरी घेऊन जायचं. आणि ही बासरी आणि हे मोरपंख पण आपण घरी घेऊन जायचं. हाय बोलो हाय. खूप मस्त असं बाबांचं दर्शन झालंय आणि अर्जी पण लावली आहे मी. बघूया खाटू श्याम बाबा कधी पूर्ण करून मला परत बोलवतोय. आणि अर्जी लावली आहे आणि बाबांचा मोरपंख आणि एक अत्तर मी घेऊन चालली आहे घरी. तर दर्शन खूप छान झालं. मला थोडंसं शूट करायला भेटलं, बट ते ब्लर झालं. तरी पण मी तुम्हाला दर्शन द्यायचा प्रयत्न केला आहे. आणि इकडे पाऊस बघा, भरपूर पाऊस आहे. आज एप्रिलची फक्त 6 एप्रिल तारीख आहे. खूप सारा पाऊस आहे, गर्दी पण जाम आहे. तुम्हाला मी दाखवते पाऊस. थांबा. पाऊस आला. अरे यार गाईज, पाऊस बघा, लोक कसे थांबलेत. खाटूला खूप पाऊस पडतो गाईज. आमच्या वहिनीला थंडीला. वहिनी पूर्ण गाठून गेली. कोणी सांगितलं शिवलेस घालायला. थांबा आता बघा, तुम्हाला दाखवते. आमच्या ओरिजिनल आहे. तो गाईज आता खाटू श्यामचं दर्शन वगैरे करून आम्ही सालासरला आलो आहे. फर्स्ट टाईम आहे, एवढं काय माहिती नाही. चला बघूया आता सालासर वगैरे दाखवते मी तुम्हाला जेवढं पॉसिबल होईल तेवढं. लेट्स गो. सालासर बघा, हा आहे सालासर. काय बघा गाईस, काहीतरी आहे. भाई क्या है ये? मावा चूरमा. लाडू भेटतात. मंदिर कहाँ से जाना है? सगळे आईस्क्रीम बिस्क्रीम खातात. बुंदी के लाडू. मंदिराजवळ पोचलेलो आहोत. हे बघा, असं कोपऱ्यातच मंदिर आहे. एवढं समजूनच नव्हतं आलं काय की आता बघितलं तेव्हा. सालासर दरबार बालाजी. हे बघा, खूप छान आहे इकडे असं. असा नारळ घ्यायचा असतो, म्हणजे मन्नत काय मागायची असेल तर. तर आपण पोचलोय फायनली सालासर बालाजीला, श्री बालाजी मंदिरला. आता आपण इकडे एंटर करूया.
भैया ब्यूटी कहाँ गई? ही अग्नी 350 वर्षापासून अजून तिकडे लागलेलीच आहे बघा. ही त्याची अभूती लावायचीच असते. खूप भारी दर्शन झाला. तुम्हाला सगळ्यांना पण दिला मी. व्हिडिओ शूटला अलाउड होता बाई. आता हे नारळाला पण लावूया. तिकडे नारळ बांधायचा असतो. नारळ बांधायचं म्हणजे आपली काय पण म्हणत असेल तिकडे मागायची असतात. चालला असतात दरबार. बाई साहेब इकडे नुसते लाडू लाडू नुसते लाडू नुसते लाडू भेटतात. मिठाई आम्ही चाललोय पुष्करला चाललोय. बट पाऊस बघू शकतात तुम्ही. का पाऊस आहे. थंडी लागतंय. क्लायमेट वॉज व्हेरी कोल्ड टू हिअर. आणि प्लस माझा अवतार. तर पुष्करमध्ये बघा आणू का कोणाला कापाला. पहले अपन इधर 2 दर्शन किए जाते हैं ना. इधर 2 दर्शन किए जाते हैं ना. एक लेक का और ब्रह्मा जी का. ओके तो हम दोनों भी करेंगे ना. मंदिर में मोबाईल अलाउड है. मंदिर के अंदर मोबाईल अलाउड आहे. ओके तर चला बघा पुष्कर असं आहे. आणि कालच इकडे पाऊस सुरू झालाय. हाँ आ रहा है. ठीक है हम इधर किधर चप्पल साइड में निकाल सकते हैं क्या. बिकॉज नहीं पैर स्लिप हो रहा है बारिश की वजह से. जी करें. इन्होंने ही जगत ब्रह्मा जी का टेम्पल बनवाया था सन 1200 के अंदर. 1200 के अंदर. क्योंकि जब अपना हिंदू धर्म है ना, जब अपने हिंदू धर्म पे हानि हो रही थी, हाँ. जब मुगल शासन अपने हिंदुओं के टेम्पल तोड़ रहे थे, तो आदिगुरु सुंदराचार्य जी ने एक प्रण लिया था कि हिंदू राज्य के अंदर बहुत से टेम्पल रेनोवेट कराएंगे और बहुत से टेम्पलों को जीर्णोद्धार करेंगे. इसके अंदर एक ब्रह्मा जी का भी टेम्पल आता है. सन 1200 के अंदर वो रेनोवेट कराया था उन्होंने. इस 1200 में. हाँ फिर उसके बाद ही फिर ब्रह्मा टेम्पल की नींव रखी गई. ओके. और वो भी जो ब्रह्मा टेम्पल था ना, साधु सन्यासी लोगों के लिए था. सिर्फ सन्यासी लोगों के लिए. आज तक है ना अपन आराम से. ये क्या है. ब्रह्मा गायत्री यज्ञ स्थली. यहाँ पे जगत का ब्रह्मा जी ने हाथ जोड़ते बोलो, ठाकुर जी को हाथ जोड़ते बोलो, बोलो पुष्कराज महाराज जी की जय. जो अपन बोलते हैं ना पुष्कर चलो पुष्कर चलो. हाँ. जो आप बोलते हुए आए हो पुष्कर चलो पुष्कर चलो. हाँ. पुष्कर ना तो किसी मंदिर का नाम है, ना तो किसी मूर्ति का नाम है. बराबर. पुष्कर जो नाम है, यह जो जल का पवित्र सरोवर है, इसका नाम है. यही है जगत का ब्रह्मा जी का एकमात्र धाम, जो इस पूरे संसार के अंदर एक है. ना तो अपन घर के अंदर ब्रह्मा जी का पूजन करते हैं, ना तो अपन घर के अंदर कोई ब्रह्मा जी का मूर्ति रखते हैं. ब्रह्मा जी का बस पूजन और अपन प्रसाद जो चढ़ाते हैं पुष्कर के अंदर ही चढ़ाया जाता है. महादेव जो थे, महादेव को एक आंसू पुष्कर धाम के अंदर गिरा था. जब सती माता की मृत्यु हो गई थी, जब महादेव जब इमोशनल हो गए थे, तो महादेव के आंसू उस धरतीलोक पे 2 जगह पे गिरे. एक तो पाकिस्तान के अंदर कटासरा तीर्थ है वहाँ पे, और एक पुष्कर जल के सरोवर के अंदर गिरा था एक आंसू. अच्छा. ब्रह्मा जी का तो धाम माना ही गया है. महादेव का भी एक आंसू ड्रॉप गिरा. और थर्ड चीज़ जो है विष्णु जी का, जैसे अपने महादेव के 12 मानते हैं ना, 12 ज्योतिर्लिंग, जैसे विष्णु जी के भी अष्टभु वैकुंठ माने गए हैं. 8 धरती लोक पे वैकुंठ धाम. पुष्कर धाम भगवान श्री विष्णु जी का अष्टभु वैकुंठ के अंदर से माना गया है. इसके अंदर साक्षात तीनों ठाकुर जी का वास है, ब्रह्मा विष्णु महेश. कि जैसे मैंने संसार का रचना करा है, तो यहाँ पे मेरा भी तक धाम होना चाहिए. यहाँ पे यात्री आए, यहाँ पे यात्री आके मेरा पूजन पाठ तपस्या करे, तो ब्रह्मा जी क्या करते हैं, विष्णु जी के पास जाते हैं,
विष्णु जी को जाके समझाते कि जैसे आपका धाम है और महादेव का धाम है, वैसे मेरा भी एक धाम होना चाहिए। यहाँ पे यात्री आए मेरा पूजन पाठ करें, यहाँ पे यात्री आके मेरा तपस्या करें। तो विष्णु जी क्या करते हैं, खुद की नाभि से कमल का फ्लावर प्रकट करके ब्रह्मा जी को देते हैं। अब इसको अंगूठे की साइड से छोड़ना है इसमें। हाँ, इसमें छोड़ना। इदम लेना सप्तपुल मोक्ष पाएगा, 3 बार छोड़ो। आता आपण झाले ब्रह्मदेवाच्या मंदिरात, जे ओरिजिनल ब्रह्मदेवाचं मंदिर आहे आपल्या इंडियामध्ये पुष्करला. इकडे नाव आहे पण ते पावसामुळे लपवले. चला बघूया आतमध्ये. चतुर्मुखी मतलब 4 फेसेस. आपको जो ब्रह्मा जी का 4th फेस है पीछे वाला, जब आप सामने से दर्शन करोगे आपको पीछे कांच के अंदर रिफ्लेक्शन के अंदर आपको चौथा फेस दिखेगा. ब्रह्मा जी के पास में उनकी दूसरी पत्नी वेद माता गायत्री बैठी हुई है, क्योंकि जो पहली पत्नी थी वो क्रोधित होकर पहाड़ी भी चली गई थी. ये है ब्रह्मा जी के 2 द्वारपाल, एक इंद्र जी और एक कुबेर जी. इंद्र जिन्हें अपन देवता और राजा मानते हैं, और कुबेर अपन जिन्हें धन का देवता मानते हैं. ये जो कुबेर जी का भंडारा है साल के अंदर एक बार ही खुलता है, धनतेरस से लेकर दीपावली तक का टाइम पे. क्योंकि अपन कुबेर जी को अपन धन का देवता मानते हैं ना, और दीपावली के पहले धनतेरस कुबेर जी का ही दिवस आता है. इस तरफ से आ जाएगी. शांति को सर्व मंगल को सर्व पूर्ण हो तो आयुष्मान विजय हो. प्रणाम कर लीजिए. हे ब्रह्मदेवाचं मंदिर खूप मस्त असं दर्शन झालं आमचं. पण गाभाऱ्याजवळ एकदम जाऊन, ब्रह्माचं मंदिर एकच आहे पुष्करमध्ये पूर्ण जगात. तिकडे गाभाऱ्याजवळ दर्शन झालं आणि खूप मन हलकं हलकं आणि प्रसन्न झालं. Yes, that's no more dust.